नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। नाव आजचा जो टॉपिक असणार आहे तो आजचा टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे थेरम्स या ठिकाणी आपण घेणार आहे। ठीक आहे, जसं की आपण 2-3 दिवसापूर्वी की जो लास्ट मंथ राहिलेला आहे आपला, या लास्ट मंथ मध्ये बोर्डचं प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे आपण याच्यावरती आपण व्हिडिओ पाहिलेला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सगळ्यात सुरुवातीला तुम्ही काय करा, जितके थिअरम्स आपल्याला दिलेले आहेत ते सगळेच्या सगळे थिअरम्स सुरुवातीला करा। कारण आपण पाहिलेलं होतं त्या लेक्चरमध्ये की थिअरम्स जे आहेत ते आपल्याला 10 ते 14 मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारले जातात, बरोबर। ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी 2 चॅप्टर वरचे थिअरम कव्हर केलेले आहेत। एक जो आहे तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि दुसरा जो आहे तो वेक्टर वरचे थिअरम्स आपण कंप्लीट केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिलेले नसतील, ते थिअरम्स जर तुम्हाला समजलेले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, किंवा वरती तुम्ही आय बटन वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, ते व्हिडिओज या ठिकाणी पाहू शकता। ओके, नाउ आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहे की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरचे थिअरम्स या ठिकाणी आपण घेणार आहे। नाउ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये दोनच थिअरम्स आहेत। सो सिंपल आहे याच्यामध्ये की दोनच थिअरम्स आहेत, ज्यातलं पहिलं थिअरम जर तुम्ही पाहिलं तर पहिलं थिअरम आपलं काय आहे, प्रूव्ह दॅट होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, की हे जे आपलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ax² + 2hxy + by² = 0, हे इक्वेशन आपल्याला दाखवायचंय की कशातून पास होतं, ओरिजिन मधून पास होतंय, हे आपल्याला काय करायचंय, शो करायचंय। सो क्वेश्चन तुम्ही पाहिला तर खाली मी लिहिलेलं सुद्धा आहे, मार्च 2014, 18 आणि 20 यामध्ये आपल्याला हे थिअरम विचारलं गेलेलं आहे। ठीक आहे, सो हे थिअरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथं टोटल 2 केसेस कन्सिडर करून चालायचे आहेत। म्हणजे त्यांनी आपल्याला गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, ax² + 2hxy + by² = 0। नाउ सगळ्यांनीच हा चॅप्टर ऑलरेडी लर्न केलेला असेल, है की नाही, की याच्यामध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन म्हणजे काय आहे हे आपल्याला माहिती आहे, की कोणत्याही पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं तयार झालेलं आहे, की याच्यासाठी आपण काय म्हणूया की जर आपल्याला अशा 2 सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन माहिती आहेत, समजा ही लाईन 1 आहे, ही लाईन 2 आहे, की ह्या 2 ज्या स्ट्रेट लाईन्स आहेत याच स्ट्रेट लाईनचं कंबाईन इक्वेशन, जॉईंट इक्वेशन जर आपण तयार केलं तर आपल्याला एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मिळतं। म्हणजे जर तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची कोणी डायग्राम काढा म्हणलं ना, तुम्हाला ह्या 2 लाईन्सच काढाव्या लागणार आहे, दुसरा कुठला शेप तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉ करू शकत नाही। म्हणजे काय, जर या लाईनला तुम्हाला ओरिजिन मधून पास व्हायचंय, दाखवायचंय, म्हणजेच बेसिकली काय करायचंय, ही ज्या 2 सेपरेट लाईन पासून क्रिएट झालेल्या आहेत त्या दोन्हीही लाईन जर तुमच्या ओरिजिन मधून पास होत असतील, बघा नीट समजून घ्या, ह्या ज्या 2 सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन पासून क्रिएट झालेल्या आहेत त्या लाईन्स जर ओरिजिन मधून पास होत असतील तर ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा आपण काय म्हणतो, ओरिजिन मधून पास होते। मग ही ओरिजिन मधून पास होतीये हे आपल्याला टोटल 2 केसेस मध्ये प्रूव्ह करून दाखवायचंय। बघा सिंपल 2 केसेस आहेत। केस नंबर 1, केस नंबर 1 करताना आपण मानून चालणार की लेट आपल्याकडे स्क्वेअरच्या 2 टर्म आहेत, एक ax² ची टर्म आहे, एक by² ची टर्म आहे। यातल्या कुठल्याही एका टर्मचा कोएफिशियंट आपल्याला एकदा 0 असताना सॉल्व्ह करून बघायचंय आणि एकदा 0 नसताना सॉल्व्ह करून बघायचंय। सो आपण काय करूया, या ठिकाणी मी मानून चालतो की b ची व्हॅल्यू आपली काय असेल, 0 असेल। आता जर b ची व्हॅल्यू आपली 0 असेल तर बघा, जर b 0 झाला तर आपलं इक्वेशन काय शिल्लक राहतंय, ax² + 2hxy = 0। लक्षात घ्या, हे शिल्लक राहिलेलं सुद्धा आपलं काय आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचंच इक्वेशन आहे। मग हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन सोडवण्यासाठी मला काय करायचं, हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कोणत्या 2 सेपरेट लाईन्स पासून तयार झाले। बघा तुम्हाला बोर्डला सुद्धा सोडवताना एक क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये जर आपल्याला जॉईंट इक्वेशन दिलं असेल तर त्याच्यापासून सेपरेट इक्वेशन तयार करायला विचारतात, आणि हे सेपरेट इक्वेशन तयार करण्यासाठी टोटल आपल्याकडे 3 मेथड्स आहेत। लक्षात घ्या, 3 मेथड्स कुठल्या आहेत, सगळ्यात पहिली मेथड जी आहे ती कॉमन काढून, बाय टेकिंग कॉमन। जसं की आपल्याला इथं दिसतंय की हे जे जॉईंट इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे ना, याच्याकडे पण एक x ची टर्म आहे, याच्याकडे पण x ची टर्म आहे। सो दोघांमधून जर आपण x कॉमन काढलं तर शिल्लक राहील ax + 2hy = 0। आणि मग आपण 10th पासून शिकतोय, कोणत्याही 2 ब्रॅकेटच्या प्रॉडक्टचा आन्सर तुम्हाला 0 पाहिजे, एक तर ती व्हॅल्यू 0 असली पाहिजे, और सेकंड व्हॅल्यू जी आहे ax + 2hy सेकंड ब्रॅकेट = 0 असली पाहिजे।
नीट बघा ना, हे एक स्ट्रेट लाईनच तर इक्वेशन आहे, बरोबर, आणि हे पण तुम्ही पाहिलं तर एक स्ट्रेट लाईनच इक्वेशन आहे, लाईनच इक्वेशन आहे ना. हे तुम्ही 11th मध्ये शिकलेलं आहे ना, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हेच कसलं इक्वेशन असतं, आपलं लाईनचं इक्वेशन असतं. नाउ x इज इक्वल टू 0 चा जर आपण विचार केला तर x इज इक्वल टू 0 आपण म्हणतो पासिंग थ्रू काय आहे, ओरिजिन आहे. पासिंग थ्रू काय आहे सांगा, ओरिजिन आहे, बरोबर ना. x इज इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस आहे, y ऍक्सिस हा ओरिजिन मधून पास होतो. आणि जर मला याच्याबद्दल पाहायचं असेल की ही ओरिजिन मधून पास होतीये का नाही, याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हणतो, x ची व्हॅल्यू 0 पुट करा. जर मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 2hy इक्वल्स टू 0 इंटू 2h चं जरी अपॉन h केलं तरी y ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 0च मिळते. मग मला सांगा x इज इक्वल टू 0 असताना y ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजेच या लाईन वरती 0,0 कोऑर्डिनेट म्हणजेच ओरिजिन एक्झिस्ट आहे. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो ही सुद्धा लाईन काय होतीये, पासिंग थ्रू ओरिजिन होतीये. मग आपण आताच नाही का म्हणलं, ज्या दोन सेपरेट लाईन्स ओरिजिन मधून पास होत असतील तर त्याच्यापासून तयार झालेलं जॉईंट इक्वेशन पण ओरिजिन मधून पास होईल. म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा पासिंग थ्रू काय आहे सांगा, ओरिजिन आहे. ठीक आहे. सो फर्स्ट केस जी आपण घेतली त्या फर्स्ट केस मध्ये जे इक्वेशन तयार झालं ते इक्वेशन आपण काय केलेलं आहे, प्रूव्ह केलं की पासिंग थ्रू काय होतंय सांगा, ओरिजिन होतंय. ठीक आहे. मग आता आपण केस नंबर 2 घेऊन चालूया. केस नंबर 2 या ठिकाणी काय म्हणणार आपल्याला लक्षात घ्या. केस नंबर 2 मध्ये एकदा जर b इज इक्वल टू 0 असताना पास होतंय तर आपण कन्सिडर करून चालू b नॉट इक्वल्स टू 0 असताना काय होतंय. मग b जर नॉट इक्वल्स टू 0 असेल, b ची व्हॅल्यूच 0 नसेल तर तुमच्याकडे सगळंच्या सगळं इक्वेशन प्रेझेंट राहील ना, की ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. सगळंच्या सगळं इक्वेशन एक्झिस्ट राहणार आपल्याकडे. आणि मग आता आपल्याला चेक करायचंय की याच्यापासून काय दोन सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन क्रिएट होतील. मग मी म्हणलं ना तुम्हाला किती मेथड्स आहेत, टोटल 3 मेथड्स आहेत. सेकंड मेथड ज्यावेळी मी एक्झाम्पल्स घेईन, आपण जसं म्हणले की तुमचे 2 मार्काचे 3 मार्काचे एक्झाम्पल्स पण आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणारच आहे, त्याच पद्धतीनं त्यावेळी मी तुम्हाला सेकंड मेथड काय आहे ते सांगेन. आता सध्या आपल्याला हे कशानुसार सोडवायचंय ते पाहायचंय की कॉमन काढून तर आपल्याला 2 सेपरेट इक्वेशन्स मिळतात, पण इथून काय कॉमन निघतंय का, नाही निघत. मग कॉमन निघत नसेल तर त्या ठिकाणी आपण एक मेथड दुसरी वापरतो, ती म्हणजे फॅक्टरायझेशन. समजून घ्या. सेकंड मेथड काय यूज करतो आपण, फॅक्टरायझेशन. पण इथं फॅक्टर्स पाडणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये. मग फॅक्टरायझेशन जिथं यूज होत नाही तिथं आपण काय करतो, फॉर्म्युला मेथड यूज करतो. ओके. फॉर्म्युला मेथडसाठी तुम्ही शिकलेला असाल 10th मध्येच तुम्हाला ही फॉर्म्युला मेथड झाली ना. एक पद्धतीने समजून घ्या ना, इथं जे अननोन्स आहेत त्याची मॅक्झिमम पॉवर किती आहे, 2 आहे. मॅक्झिमम पॉवर 2 आहे म्हणजे हे कसल्या पद्धतीचं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक टाइपचं इक्वेशन आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही 10th मध्ये ज्या पद्धतीने सॉल्व्ह करत होता नाही, त्याचे फॅक्टर्स जसे पाडत होता त्याच पद्धतीने आपल्याला इथं पण सॉल्व्ह करायचंय. मग फॉर्म्युला मेथडसाठी आपण 10th मध्ये काय शिकलोय, जर आपल्याकडे ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 अशा टाइपचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याच्या एक्सच्या व्हॅल्यूज कशा मिळतात आपल्याला, -b प्लस ऑर मायनस रूट मध्ये b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता बरेच जण याला तुम्हाला म्हणतात की फॉर्म्युला मेथड ऐवजी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड नुसार सोडवा. इट्स ओके. कंप्लीटिंग स्क्वेअर नुसार सोडवलं काय, फॅक्टर्स पडत असतील फॅक्टरायझेशन नुसार सोडवलं काय किंवा फॉर्म्युला मेथड नुसार सोडवलं काय, आपल्याला माहिती आहे आन्सर्स नेहमी कसे मिळतात, सेमच मिळतात. ओके. आपण इथं कशाचा वापर करून सोडवणार आहे, फॉर्म्युला मेथडचा वापर करून सोडवणार आहे. पण फॉर्म्युला यूज करताना मला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ना ते 1 व्हेरिएबल मधलं पाहिजे असतं. इथं तर 2 व्हेरिएबल मधलं आहे. मग याला 1 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ज्या काही टर्म्स दिल्यात ना त्या प्रत्येक टर्मला आपण x² ने डिवाइड करूया. याला x² ने, याला x² ने, याला x² ने, इकडे सुद्धा x² ने डिवाइड करणार. सो LHS ला x² ने डिवाइड केलं, RHS ला पण x² ने डिवाइड केलं. सो लिहिताना फक्त बघा मी काय करतो, ही टर्म आधी लिहितो, b आधी लिहितो आणि y² अपॉन x² लाच y अपॉन x चा स्क्वेअर लिहूया. सिमिलर इथे एका x ला एक x काय होऊन जातोय, कॅन्सल. वरती शिल्लक राहिलं 2h, एक y शिल्लक राहिला, एक x शिल्लक राहिला, y बाय x शिल्लक राहिलं. इथं तर x² ला x² झालं, कॅन्सल. a इज इक्वल टू काय आलं सांगा, 0 आलं. तात्पुरतं आता हे 1 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट झालंय, तात्पुरतं y बाय x ला m मानून चालूया. y बाय x ला m मानून चालूया. ओनली फॉर सिम्प्लिफिकेशन पर्पज. एक्झाम मध्ये मानायचं नाहीये.
मला सांगा जर हे m असेल तर हे bm² झालं, हे 2hm झालं आणि हे प्लस a झालं, नाही का आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जो अननोन असतो त्याची व्हॅल्यू मिळते. इथं अननोन m आहे पण m नाही लिहिणार ना आपण, m तर मानलेला होता, म्हणजेच आपल्याला कुणाची व्हॅल्यू मिळणार, y/x ची व्हॅल्यू मिळणार. फॉर्म्युला काय, मायनस ऑफ b, b म्हणजेच कुणाचा, m चा कोएफिशियंट ना. सो सध्या m चा कोएफिशियंट किती, ट्वाइस ऑफ h प्लस और मायनस रूट मध्ये b चा स्क्वेअर, b म्हणजेच 2h चा स्क्वेअर होणार 4h² मायनस 4a इंटू b केलं तरी सुद्धा आपल्याला इथं a इंटू बीच मिळते. आणि डिनॉमिनेटरला ट्वाइस ऑफ काय असेल सांगा, a ची व्हॅल्यू किती आहे सांगा, b. सो नीट बघा ना, याच्यातून आणि याच्यातून 4 काय निघतोय आपला, कॉमन निघतोय. सो शिल्लक काय राहते नीट बघा, y/x इज इक्वल टू मायनस 2h तसाच प्लस और मायनस 4 जर कॉमन काढला तर रूटच्या बाहेर आला तर 2 होतोय. अंडर रूट मध्ये शिल्लक काय राहते, h² मायनस ab डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये शिल्लक काय राहिलं सांगा, ट्वाइस ऑफ b. बघा न्यूमेरेटर मधून 2 कॉमन काढला तर तो डिनॉमिनेटरच्या 2 ला झाला कॅन्सल. सो एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, म्हणजे आपल्याला y/x च्या दोन व्हॅल्यूज मिळतील. एक तर मायनस h प्लस रूट मध्ये h² मायनस ab डिवायडेड बाय किती मिळेल सांगा, b मिळेल. और दुसरी व्हॅल्यू काय मिळते बघा, y/x इज इक्वल टू मायनस h एकदा मायनस ऑफ रूट मध्ये h² मायनस ab डिवायडेड बाय किती मिळते सांगा, b मिळते. जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, b ने याला मल्टिप्लाय केलं, by क्रिएट झालं. हे तसंच मायनस h प्लस रूट मध्ये h² मायनस ab अपॉन x इकडे आलं तर इंटू x होतंय. और या ठिकाणी नीट बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला by मिळतंय विच इज इक्वल टू, याच्यातून आणि याच्यातून मायनस कॉमन निघतंय ना. सो मायनस कॉमन काढू, निघतंय कॉमन तर कॉमन घेऊन टाका बाहेर. h² मायनस ab इंटू कोण केलं आपण, अपॉन x चं इंटू x केलं. जस्ट आपल्याला काय इक्वेशन ऑफ लाईन आहे ना. सो एका साईडला घ्या, हे प्लस by इकडे आलं तर मायनस by होतंय, म्हणजे शिल्लक काय राहिलं, मायनस h प्लस रूट मध्ये h² मायनस ab इंटू x प्लस by चं झालं मायनस by इक्वल्स टू 0. और आता समजून घ्या, हीच टर्म निगेटिव्ह आहे ना, हीच निगेटिव्ह इकडे आली तर पॉझिटिव्ह करूया आपण, म्हणजे शिल्लक काय राहिलं, h प्लस रूट मध्ये h² मायनस ab इंटू x आणि हे तर by इकडेच राहिले, by इक्वल्स टू 0. सो तुम्ही जर पाहिलं ना तर आपल्याला ही एक सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन मिळालेली आहे आणि आपल्याला ही एक सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन मिळालेली आहे. मग आपल्याकडे जर दोन सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन मिळालेल्या असतील तर आता आपल्याला फक्त काय दाखवायचंय, ही पण पासिंग थ्रू ओरिजिन आहे, ही पण पासिंग थ्रू ओरिजिन आहे. मग एखादी लाईन पासिंग थ्रू ओरिजिन कधी असेल, जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y 0 येतोय, म्हणजेच ओरिजिन त्याच्यावरती एक्झिस्ट राहतोय. मग बघा बघू, या लाईनचा विचार केला, मी तुम्हाला म्हणलं x ची व्हॅल्यू 0 पुट करा. बघू x 0 पुट केला, ही टर्मच निघून गेली, इंटूचं अपॉन झालं तर y ची सुद्धा व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 0 मिळते. याचा अर्थ x इज इक्वल टू 0 असताना y इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. सिमिलर वे मध्ये इथं पण चेक करा, जर इथं आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर ही टोटल टर्म 0 झाली, अगेन इंटू b चं अपॉन b झालं तरी y ची व्हॅल्यू किती मिळते, 0. याचा अर्थ ही सुद्धा लाईन पासिंग थ्रू काय आहे सांगा, ओरिजिन. मग जर तयार झालेल्या दोन सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतील तर हे कुणापासून तयार झालं, आपलं याच लाईन पासून तयार झालं का, याचेच दोन सेपरेट इक्वेशन्स आहेत ना ते. सो याचा अर्थ आपण इथं काय म्हणू शकतो, ही सुद्धा लाईन काय आहे सांगा, पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ठीक आहे, ही सुद्धा लाईन पासिंग थ्रू काय आहे सांगा, ओरिजिन आहे. आणि आपल्याला तेच दाखवायचं होतं की आपण एकदा केस 1 जरी घेतली तरी तयार होणाऱ्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन ओरिजिन मधून पास होते, जरी आपण पूर्णच्या पूर्ण इक्वेशन घेतलं तरी सुद्धा ते इक्वेशन पासिंग थ्रू काय राहते, ओरिजिन राहते. सो इन एनी केस जर अशा पद्धतीचं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलं असेल तर ते इक्वेशन ऑलवेज कुठून पास होते, ऑलवेज कुठून पास होते, ओरिजिन मधून या ठिकाणी पास होते. ठीक आहे, आता इथं मी जस्ट सिम्प्लिफिकेशनचा पार्ट लिहिलेला आहे, ज्यातला मोस्ट ऑफ द पार्ट तुम्ही ऍज इट इजच लिहिणार आहे थिअरम मध्ये, पण तरी सुद्धा थिअरम कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे
याच्यासाठी जसं आपण आतापर्यंत करत आलोय की मी कशा पद्धतीने लिहायचं याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याची जस्ट तुम्ही प्रिंटआउट जरी काढून घेतली तरी तुम्हाला लिहिण्याची काय पुन्हा एकदा गरज लागणार नाही. या ठिकाणी सेकंड थेरम आपण पाहूया. सेकंड थेरम जर तुम्ही पाहिलं तर सेकंड थेरम तुम्हाला दिसत असेल खूप वेळा विचारलेला आहे. सो इम्पॉर्टंट थेरम आहे आपल्याला. याच्यावरचे एक्झाम्पल्स सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये खूप सिंपल विचारले जातात. काय दाखवायचंय आपल्याला की जर थीटा हा अॅक्यूट अँगल असेल आपल्या गिवन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला, तर टॅन थीटाची व्हॅल्यू जी असेल ती कशी मिळेल आपल्याला मॉड ऑफ 2√h² - ab अपॉन a + b. नाव आता जसं लास्ट लेक्चर मध्ये लास्ट थेरम मध्ये आपण पाहिलं की आपण जर पाहतोय की एखादी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कशी तयार झालेली आहे, आपण म्हणतोय की ही जर L1 लाईन आहे आणि ही जर L2 लाईन आहे, ह्या दोन लाईनचंच कंबाईन इक्वेशन हे तयार झालेलं आहे. मग जर आपल्याला थीटा याच्यामधला अँगल आहे म्हणजेच आपण म्हणू नाही का शकत ह्याच दोन लाईन मधला अँगल थीटा असला पाहिजे म्हणून आपला, बरोबर, आणि ह्याच थीटाची व्हॅल्यू आपल्याला तयार करायची. बट 11th मध्ये आपण एक फॉर्म्युला शिकलेलो होतो, जर दोन स्ट्रेट लाईन मधला अँगल मला तयार करायचा असेल तर तिथं पण आपण टॅन थीटाचाच एक फॉर्म्युला शिकलो होतो. टॅन थीटाचाच फॉर्म्युला त्या ठिकाणी काय होता, m1 - m2 अपॉन काय सांगा 1 + m1 m2 असा फॉर्म्युला होता. हे कुठं शिकलोय आपण 11th च्या स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे. म्हणजे मला काय पाहिजे, डिफरन्स ऑफ स्लोप पाहिजे आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप पाहिजे. मग आपल्याला जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलं असेल ax² + 2hxy + by² = 0, जर एखादं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर याच्यावरून आपण सम ऑफ स्लोप m1 + m2 ची व्हॅल्यू माहिती की आपल्याला सम ऑफ स्लोपचीच व्हॅल्यू किती असते -2h अपॉन b अँड प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 × m2 चीच व्हॅल्यू किती असते सांगा a अपॉन b असते. पण आपल्याला काय पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे. प्रोडक्ट तर मिळाला, पण आपल्याला डिफरन्स पाहिजे. सो डिफरन्स साठी तुम्हाला बघा एक फॉर्म्युला एक्सपान्शन, तुम्ही अल्जेब्रिक आयडेंटिटी शिकलाय की नाही, त्या अल्जेब्रिक आयडेंटिटी मध्ये इथंच लिहून देतो, लिहू नका हा एक्झाम मध्ये, जस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी हा फॉर्म्युला लिहून देतोय की तुम्ही a - b ब्रॅकेट² इज इक्वल टू a + b ब्रॅकेट² - 4ab असा एक फॉर्म्युला लर्न केलेला आहे अल्जेब्रिक आयडेंटिटीज मध्येच, बरोबर ना. की हा फॉर्म्युला यूज कधी करणार, जेव्हा मला सम माहितीये, त्याच दोघांचा प्रोडक्ट माहितीये आणि त्याच दोघांच्या डिफरन्स बद्दलची इन्फॉर्मेशन मला हवी आहे, त्यावेळेला आपण यूज करणार. इन्स्टेड ऑफ a आपण या ठिकाणी m1 मानूया, इन्स्टेड ऑफ b आपण m2 मानूया. सो आपला फॉर्म्युला कसा दिसेल, m1 - m2 ब्रॅकेट² इज इक्वल टू m1 + m2 ब्रॅकेट² -4 टाइम्स ऑफ m1 m2. करा, आपल्याला काय काय माहितीये, m1 + m2 माहितीये -2h अपॉन b, त्याचा स्क्वेअर केला -2 चा स्क्वेअर 4, h चा स्क्वेअर h² डिवाइडेड बाय b² -4 टाइम्स ऑफ m1 m2. m1 m2 ची व्हॅल्यू आहे a अपॉन b. सो बघा या ठिकाणी हे 4h² डिवाइडेड बाय b² तसंच राहू देत. याचा पण डिनॉमिनेटर जर मला b² करायचा असेल तर b ने डिवाइड केलं तर स्वतःहून b ने मल्टिप्लाय पण करूया. सो या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो बघा, m1 - m2 ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या व्हॅल्यूचा विचार केला, दोघांचा डिनॉमिनेटर सेम एकदाच येईल, वरती 4h² - 4ab अपॉन काय मिळतंय सांगा b² मिळतंय. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की m1 - m2 च्या स्क्वेअरची व्हॅल्यूज बघा, न्यूमेरेटर मधून 4 कॉमन निघतंय तर शिल्लक राहते h² - ab डिवाइडेड बाय काय सांगा b². मग आपल्याला m1 - m2 पाहिजे ना, सो बोथ साइडचं स्क्वेअर रूट घेऊया. बोथ साइडचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला m1 - m2 चीच व्हॅल्यू काय मिळते, 4 चं स्क्वेअर रूट असेल 2, ज्याचं h² - ab चं स्क्वेअर रूट निघत नाही, ज्याचं स्क्वेअर रूट निघत नाही त्याला जाऊ देत स्क्वेअर रूट मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये b² चं स्क्वेअर रूट शिल्लक राहिलं b. जस्ट झालं की सम ऑफ स्लोप, प्रोडक्ट ऑफ स्लोप माहितीये, डिफरन्स आपण तयार केला, तोच 11th चा फॉर्म्युला मध्ये आपल्याला फक्त पुट करायचे की मॉड मध्ये बघा या ठिकाणी मॉड मध्ये m1 - m2. सो m1 - m2 चाच फॉर्म्युला काय आला, 2 रूट मध्ये h² - ab डिवाइडेड बाय काय सांगा b अपॉन डिनॉमिनेटरला 1 + m1 m2. m1 m2 चाच फॉर्म्युला काय आहे
A/B आहे. कारण इथं डिनॉमिनेटरला फक्त आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे या ठिकाणी, की डिनॉमिनेटर मध्ये जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, न्यूमेरेटर तर तसा शिल्लक आहे 2√h² मायनस AB डिवायडेड बाय B. डिनॉमिनेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतंय B प्लस A डिवायडेड बाय B. सो नीट बघा की न्यूमेरेटरचा डिनॉमिनेटर पण B, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर पण B कॅन्सल होऊन जाईल. शिल्लक काय राहते मॉड मध्ये 2√, काय सांगा, h² मायनस AB आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये B प्लस A लाच आपण काय लिहूया, A प्लस B लिहूया. आणि हाच फॉर्म्युला आपला कोणाचा क्रिएट झालाय सांगा, टॅन थीटाचा क्रिएट झालाय. आणि हाच काय करायचा आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. सो आय होप दोन्ही थिअरम्स जे आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वरचे घेतलेले आहेत ते तुमच्या लक्षात आलेले असतील. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो फ्री कंटेंट आपण तुमच्यासाठी या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण असंच ऑफलाईन लेक्चर घेऊन या ठिकाणी मी अपलोड करेन. आणि आज संध्याकाळी जे असेल ते आपण या ठिकाणी काय करणार आहे, लाईव्ह लेक्चर घेणार आहे 7 वाजता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन या चॅप्टरवरती. ओके.